विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 मधील प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे यामधील भाग 2 अभ्यासणार आहोत. तुम्ही जर प्रथम माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि मला सुद्धा एनर्जी प्राप्त होईल. चला तर बघूया भाग 2. त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो, ते म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित करणे. अत्यंत महत्वाचा मुद्दा, ज्वलंत मुद्दा, जो 12वी का FY TY सायन्सच्या मुलांना उपयोगात येईल. आता जर कळालं तर हे लाईफ टाइम तुम्ही समजू शकतात मित्रांनो. चला तर बघूया आपण यामध्ये काय काय करणार आहेत. आपण रासायनिक समीकरण लिहिताना काय काय करायला पाहिजे, त्याच्या पायऱ्या कशा आहेत, रासायनिक समीकरणाचे संतुलन करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत. तर मित्रांनो, की जे आपण मागे समीकरण पाहिलं आपण मागच्या सिल्वर म्हणजे मागच्या मुद्द्यामध्ये कोणता आहे बघा तो, त्याचं उदाहरण जर पाहिलं आपण तर हे जे समीकरण दिसते तुम्हाला, सिल्वर नायट्रेट सोडियम क्लोराईड याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया करून सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट तयार होतं. तर हे समीकरण संतुलित आहे का हे पहिल्यांदा बघूया. बघा, तर या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितामधील त्या मूलद्रव्यांच्या अणूच्या संख्येइतकीच आहे का, संख्येइतकीच आहे असे दिसते, अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. जे संतुलित समीकरण कोणाला म्हणायचं, ज्या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकामधील अणूंची संख्या अधिक उत्पादितामधील अणूंची संख्या ही जर सारखीच असेल तर त्याला म्हणायचं संतुलित समीकरण. आणि जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूला समान नसेल, दोन्ही बाजूला, तर त्या समीकरणाला म्हणायचं असंतुलित समीकरण. तर या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो की सिल्वर नायट्रेट जो आहे, सिल्वर किती आहे बघा दोन्ही बाजूला, या ठिकाणी तुम्ही अभ्यासू शकतात. तुम्हाला सुद्धा ते सांगता येईल की कशा पद्धतीने सिल्वरची अणूंची संख्या किती आहे हे तुम्हाला दिसतं बघा. Ag इथे 1 आहे, बरोबर. उत्पादितामध्ये Ag किती आहे, 1 आहे. चला तर आपण लिहूया मग उत्पादितामध्ये 1, म्हणजे इथे सिल्वर 1 आहे, उत्पादितामध्ये 1 आहे अणूंची संख्या. ठीक आहे. नंतर काय, नायट्रोजन N, N ची संख्या किती आहे या ठिकाणी नीट द्या लक्ष. N ची संख्या आहे 4 आणि 4 आहे इकडे उत्पादितामध्ये 4. अभिक्रिया का सॉरी इथं खाली N ची संख्या इथे आहे 3, एकच आहे इथे 1 आणि या बाजूने N किती आहे, 1. म्हणजे दोन्ही बाजूला नायट्रोजनची संख्या N 1 आहे, म्हणजे नायट्रोजन 1 उत्पादितामध्ये 1. ठीक आहे. त्यानंतर ऑक्सिजनची संख्या किती आहे बघा, O3 म्हणजे ऑक्सिजन 3, उत्पादितामध्ये 3 दिसत आहेत, अभिक्रियाकारकामध्ये 3 आणि उत्पादितामध्ये सुद्धा ऑक्सिजन 3च आहे. हे दोन्ही बाजूला 3 संख्या आपण देऊ शकतो, म्हणजे इथं ऑक्सिजन 3, या बाजूने ऑक्सिजन 3. ओके. नंतर सोडियम किती आहे डाव्या बाजूला ते अभ्यासूया. बघा सोडियम किती दिसत आहे, सोडियमची संख्या अभिक्रियाकारकामध्ये बघा Na म्हणजे 1 आहे, या बाजूने सोडियम 1च आहे. हेच या ठिकाणी लिहूया, 1 लिहूया आपण. सोडियम 1, हा सोडियम 1 अभिक्रियाकारकामध्ये उत्पादितामध्ये सुद्धा 1. तर क्लोरीन किती आहेत बघा, उदाहरणामध्ये तुम्हाला दिसेल. क्लोरीनची संख्या अभिक्रियाकारकामध्ये क्लोरीन Cl किती दिसत आहे इथे, 1 आहे आणि या बाजूने क्लोरीन 1च आहे. बघा दोन्ही बाजूने 1च आहे, हा क्लोरीन 1 आणि उत्पादितामध्ये. आता या ठिकाणी आपण शिकलो काय, संतुलित समीकरण कोणा म्हणायचं, की अभिक्रियाकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितामधील त्या मूलद्रव्याच्या अणूंच्या संख्येइतकीच आहे असे
दिसल्या त्याला म्हणायचं समीकरण संतुलित. बघा मग, चांदीच्या अणूंची संख्या एकच आहे, उत्पादितामध्ये एकच आहे. नायट्रोजन 1, उत्पादितात 1. ऑक्सिजन 3, उत्पादितात 3. सोडियम 1 आहे अभिक्रियाकारकामध्ये, उत्पादितामध्ये 1. क्लोरीन 1 आहे अभिक्रियाकारकामध्ये, उत्पादितामध्ये एकच. बघा मग हे झालं समीकरण संतुलित. कळालं की समीकरण संतुलित कोणाला म्हणायचं, की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितामधील मूलद्रव्याच्या अणूंच्या संख्ये इतकीच असते, त्याला म्हणायचं संतुलित समीकरण. आणि सारखी नसती तर त्याला असंतुलित समीकरण. तर आता आणखी पुढे जाऊन आपण शिकणार आहोत मित्रांनो, की आपण या ठिकाणी जे समीकरण पाहिले संतुलित आणि असंतुलित, ते संतुलित कसं करायचं, मग त्या रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते आपण इथं अभ्यासूया. तर मित्रांनो, रासायनिक समीकरण संतुलित पायरी पायरीने करत असतात, हे तुम्हाला माहिती असेल. यासाठी प्रयत्न प्रमाद ही पद्धत वापरली जाते. प्रयत्न प्रमाद पद्धत. उदाहरण म्हणून आपण बघू या ठिकाणी. बघा मग, शाब्दिक समीकरण सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड यांच्यापासून सोडियम सल्फेट आणि पाणी तयार होतं. ठीक आहे. आता रासायनिक समीकरण संतुलित करताना एकदम लक्ष द्या मित्रांनो, काय करायचं. पहिली पायरी काय आहे, की दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून पुन्हा लिहिणे. जे शाब्दिक समीकरण दिलेलं आहे ते काय करायचं, रासायनिक सूत्राचा वापर करून लिहायचं. बघा मग, रासायनिक सूत्र काय करणार आपण या ठिकाणी. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच बघा या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड दिसतो आपल्याला, NaOH. सोडियम हायड्रॉक्साईड रासायनिक सूत्र आहे त्याचं. अधिक सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिडचं सूत्र H2SO. ठीक आहे. यांच्यापासून काय तयार झालं, सोडियम सल्फेट Na2SO आणि पाणी. बघा ही पहिली पायरी झाली. याला समीकरण 10 दिले नंबर. हे काही पहिल्या पायरीत काय करायचं, जे शाब्दिक समीकरण दिलं असेल ते रासायनिक सूत्राचा वापर करून लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर दुसरी पायरी काय, दुसऱ्या पायरीत काय करायचं, समीकरण जे लिहिलं वरती 10, हे 10वं समीकरण आहे. या समीकरणाला तो संतुलित आहे किंवा नाही. बघा, दिलेलं समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे समीकरणाच्या दोन्ही बाजूच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करायची, वरती आपण केल्या पद्धतीने. मग हे जे दिलेलं समीकरण आहे ते संतुलित आहे किंवा नाही. कोणतं समीकरण, हे दिलेलं समीकरण जे आहे हे संतुलित आहे किंवा नाही, हे कसं ओळखायचं. तर त्यासाठी त्याच्यात दिलेल्या अणूंची संख्या मोजायची. दोन्ही बाजूच्या मूलद्रव्यांच्या अणुसंख्या समान आहे किंवा नाही. तर बघा मग, दिलेलं समीकरण या ठिकाणी काय काय बघायचं. बघा पहिले काय दिले, सोडियम. सोडियमचे किती अणू आहे डाव्या बाजूला, किती दिसत आहे सोडियम, इथं डाव्या बाजूला एकच आहे, हा एक आहे. बरोबर. ओके. सोडियम दुसऱ्या बाजूला बघा Na2 आहे, म्हणजे त्या ठिकाणी सोडियमची अणुसंख्या किती आली, 2. नंतर काय, ऑक्सिजन. ऑक्सिजन किती डाव्या बाजूला, या बाणाच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारकामध्ये. इथं दिले अभिक्रियाकारकातील डावी बाजू अणूंची संख्या. याच्यात ऑक्सिजन बघा, हा O1 दिसतोय आणि इथं O4 म्हणजे 4 आणि 1 किती, 5. 5 ऑक्सिजन अभिक्रियाकारकामध्ये. इकडे आहे किती आहे बघा, इथे 4 आहे O4. बरोबर. आणि हा इकडचा आहे, म्हणजे 5 याच ठिकाणी सुद्धा 5 ऑक्सिजन आहे. 11. नंतर H बघा, डाव्या बाजूला किती दिसत आहेत, हा H आणि हा H2 म्हणजे H3 झाले. H3 आहेत अभिक्रियाकारकामध्ये. उत्पादित आहे बघा किती आहेत H, हा H2 म्हणजे 2च आहे, या ठिकाणी 2 लिहिल्या. ओके. आणि राहिला काय आता यांच्यामध्ये S. ची संख्या किती आहे बघा, S हा एक दिसतो, एक S डाव्या बाजूला 1 आणि उजव्या बाजूला सुद्धा एकच आहे. आता तुम्ही सांगा, डाव्या बाजूला नायट्रोजन सोडियम 1 आहे, उजव्या बाजूला 2 आहे, हे समान झाले का, सारखे आहेत का, तर नाही. ऑक्सिजन दोन्ही बाजूला सारखेच आहे, हायड्रोजन दोन्ही बाजूला सारखे नाही, सल्फर मात्र दोन्ही बाजूला सारखे. म्हणजेच काय, दोन्ही बाजूंना सर्व मूलद्रव्यांची अणुसंख्या समान आहे का, तर अणुसंख्या समान
नाही. ठीक आहे, म्हणजेच हे जे समीकरण आहे दिलेलं, मग हे समीकरण संतुलित असेल का असंतुलित सांगा बरं. तर हे जे समीकरण आहे दिलेलं 10 समीकरण हे संतुलित नाही. ठीक आहे, ही झाली दुसरी पायरी. दुसऱ्या पायरीत दिलेले समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, आता बघूया आपण तिसरी पायरीत काय करायचं. तिसरी पायरी जी आहे, या तिसरी पायरीमध्ये समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते. बरोबर, म्हणजेच काय, समीकरणामध्ये संतुलनाची सुरुवात कुठून करायची, ज्या संयुगामध्ये जास्तीत जास्त अणू आहेत त्या मूलद्रव्याच्या संयुगापासून करायचे असते. म्हणजे हे जे संयुग आपल्याला दिलेलं आहे वरती उदाहरणामध्ये, याच्यात ज्या ह्या संयुगातील मूलद्रव्यांचे अणू दोन बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्यांचा विचार प्रथम करणे सोयीचे असते. तसंच काय, ज्या की ह्या संयुगातील ज्या मूलद्रव्यांचे अणू दोन्ही बाजूंना असमान असतील, या ठिकाणी असमान दोन आहेत, काय काय बघा, वरती सोडियम आणि खाली काय दिसते, हायड्रोजन, दोन्ही बाजूला असमान आहेत. आणि मग हे करत असताना पुढचा मुद्दा बघा काय करायचं आपण. या मुद्द्यामध्ये काय दिलेलं आहे की समीकरण 10 मध्ये वरती जे पाहिलं आपण, हे समीकरण 10, या समीकरण 10 मध्ये सोडियम सल्फेट Na2SO4 व H2SO4 हे दोन दिलेत बघा संयुग. या दोन्ही संयुगापैकी प्रत्येकी 7 याप्रमाणे जास्तीत जास्त अणू आहेत दोघांमध्ये. बघा, हा सोडियमचे 2, सल्फर 1 3 आणि ऑक्सिजनचे 4, 3 आणि 4 किती 7. बरोबर, हायड्रोजन मध्ये बघा, सल्फ्युरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन 2, सल्फर 1 3 आणि ऑक्सिजन 4, 7, दोघांमध्ये 7 अणू आहेत. बरोबर, यापैकी कोणाची निवड आपल्याला करता येईल. मग सोडियम सल्फेट, यामध्ये आपण काय, सोडियम सल्फेट जो आहे या संयुगाची निवड आपण करूया. आणि या संयुगातील मूलद्रव्यांपैकी सोडियमच्या अणू जे आहे त्या सोडियमच्या अणूची संख्या दोन्ही बाजूंना असमान आपल्याला दिसते. बघा, या ठिकाणी सोडियम 1 आहे, इकडे 2 आहे. म्हणून काय करायचंय, दोन्ही ठिकाणी ते असमान दिसते आपल्याला, असल्याने संतुलनासाठी आपण सोडियमची निवड करूया. ठीक आहे, लक्षात ठेवा की अणू संख्येचे संतुलन करताना संयुगाचे सूत्र बदलून चालत नाही. म्हणजे काय, समजा सोडियमची अणुसंख्या 2 करण्यात आपल्याला 2 करायचे असेल तर काय करायला पाहिजे, NaOH चे सूत्र बदलता येणार नाही आपल्याला. मग काय करायचं, म्हणजे काय, या ठिकाणी Na2OH असं करता येणार नाही, म्हणजे आपल्याला सूत्र बदलून चालणार नाही. त्याऐवजी काय करायचं, NaOH जो आहे याला 2 सहगुणक लावायचं आणि हे केल्यानंतर मग तयार होणारे समीकरण आपल्याला लिहायचं. या ठिकाणी बघा, मग सोडियमची संख्या सुरुवातीला अभिक्रियाकारकामध्ये, सोडियमची संख्या अभिक्रियाकारकात किती दिलेली आहे, 1. हे बघा 1 लिहिली आपण. बरोबर, उत्पादितात किती दिली आहे, 2 दिलेली आहे. मग संतुलन करताना आपल्याला काय करावं लागेल, इकडे 1 आहे म्हणजेच याला 2 ने गुणावं लागेल, इकडे 2 आहेच. बरोबर, आता हे गुणल्यानंतर काय होईल बघा, मग हे गुणल्यानंतर आपल्याला समीकरण काय मिळत आहे, या ठिकाणी आपल्याला ते अभ्यासता येईल की ते समीकरण जे आहे आपल्याला या स्वरूपात मिळेल. कशा स्वरूपात मिळेल बघा, 2 ने गुणल्यामुळे सोडियमला NaOH H2SO4 gives Na2SO4 plus H2. ठीक आहे, हे समीकरण आपल्याला मिळेल. मग आता हे जे समीकरण आहे, समीकरण 10 जे आहे संतुलित आहे किंवा नाही हे आपल्याला तपासायला पाहिजे. बरोबर, आणि दोन्ही बाजूंना ऑक्सिजन व हायड्रोजनची अणुसंख्या असमान असल्याने, बघा दोन्ही बाजूंना ऑक्सिजन व हायड्रोजनची अणुसंख्या असमान आहे. हायड्रोजन किती आहे बघा, इकडे 1च दिसतोय, इकडे 3 आहेत अभिक्रियाकारकामध्ये, या बाजूला हायड्रोजन 2च दिसत आहेत. हे आपण तपासायचंय की अणुसंख्या समान आहे असमान आहे, मग हे संतुलित नाही हे आपल्याला कळतं. यापैकी हायड्रोजनच्या अणुसंख्येने संतुलन करण्यासाठी लहान सहगुणक लागेल, म्हणून प्रथम हायड्रोजनच्या अणुसंख्येचे आपण संतुलन करूया. या ठिकाणी बघा समीकरण 10 मध्ये, मग हे समीकरण 10 आहे, हायड्रोजन अणुसंख्येने संतुलन करण्यासाठी आपण काय करूया, H2 या उत्पादकाला, म्हणजे हा इथे H2 आहे. बरोबर,
या H2O ला आपण काय करूया, 2 ने गुणूया, 2 सहगुणकाने या. ओके, याला असं इथं 2 ने गुणावं लागेल आपल्याला. मग काय होईल, 2 ने गुणल्यानंतर काय समीकरण तयार झालं का, वरचं जसं तसं. हा ट्वाईस NaOH, हा ट्वाईस NaOH जशाच तसा लिहिला. ठीक आहे, हा H2SO4 जशाच तसा लिहिला. मग NO2SO4 हा सुद्धा जशाच तसा लिहिला. मग इथे काय केलं आपण, 2 ने गुणल्यामुळे फक्त इथे ट्वाईस H2 आलं बघा, इथे ट्वाईस H2. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आता आपण असं करूया, हे समीकरण जे आहे हे संतुलित आहे किंवा नाही हे तक्ता बनवून तपासू आपण. हा तक्ता या ठिकाणी बघा काय काय आहे ते लक्ष द्या. अभिक्रियाकारकामध्ये डावी बाजू बघा, एने किती दिसत आहे तुम्हाला इथे, एने आता हे 2 आहेत, हे 2 लिहिले. ओके, उत्पादितामध्ये एने किती आहेत, एने म्हणजे सोडियम, Na2 आहेत बघा, 2, हे 2 लिहिले. ऑक्सिजन किती दिसत आहेत बघा डाव्या बाजूला, हा O, हे 2 O झाले, हा माग पुढे O म्हणजे या पुढे 2 आहे म्हणून हा 2 ला गुणिले, O ला गुणिले म्हणजे 2 ऑक्सिजन आणि इकडचे 4 ऑक्सिजन. किती झाले बरं, हे 4 ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन, इथे किती झाले, 6. उजव्या बाजूला बघा बरं किती आहेत ऑक्सिजन, हे 4 आहेत O4 आणि इथला हा O2, इथे पण 6 आहेत, इथे 5 झाले, इथे 6 पाहिजे, म्हणजे बरोबर आहे. त्यानंतर हायड्रोजन किती आहेत डाव्या बाजूला बघा, H2 आणि हे H2, हे 4 आहेत, इथे 4. इकडे हायड्रोजन किती आहेत बघा बरं, H2 आहे, 2 आहेत. नंतर आता शेवटचं S किती आहे, 1 आहे दोन्ही बाजूने. ओके, आता हे जे समीकरण आहे संतुलित आहे का नाही तक्ता बनवून तपासू. असे दिसून आले की दोन्ही बाजूला मूलद्रव्य संख्या समान, इथे समान नाहीये, बरोबर. मग समान करण्यासाठी या ठिकाणी बघा मग काय करावं लागेल. सुरुवातीला अभिक्रिया हा H2SO4 मध्ये, हा H2SO4 यामध्ये सुरुवातीला NaOH मध्ये अधिक अभिक्रियाकारकामध्ये हे 4 अभिक्रियाकारमध्ये आहेत आणि इकडे उत्पादितामध्ये 2च आहेत, म्हणून काय करावं लागेल, उत्पादित 2 ने गुणावं लागेल संतुलित करताना. जशा पद्धतीने आपण या ठिकाणी समीकरण संतुलित जर केलं की पायरी पायरीने, त्यामुळे काय होईल, उत्पादित आणि अभिक्रियाकारक योग्य संगणक लावून संतुलित असंतुलित समीकरणापासून आपण संतुलित समीकरण मिळवत असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी हे 4 आहेत H2 पण इकडे 2 ने गुणलं, म्हणजे अशा पद्धतीने आपण हायड्रोजनची संख्या खाली क्लिअर करू शकतो. आणि मग हे केल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं आपण हे दिलेलं समीकरण, तर या समीकरणामध्ये अंतिम समीकरण जे आहे हे पूर्णपणे बरोबर आहे. मग हे कसं आलं बघा, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सोडियमची संख्या किती आहे, 2 आहे, इकडे 2 आहे. ठीक आहे, 2 2 झाले. ऑक्सिजनचे किती दिसते, हे 2 आणि हे 4, 6, म्हणजे इथे 6 ऑक्सिजन 6 आहेत, या बाजूने 6 आहेत का बघा, ऑक्सिजन 4 आणि हे 2, 6 बरोबर आहे. नंतर हायड्रोजन बघा, हायड्रोजन हे 2 आणि हे 2, 4 आहेत, 4 बरोबर. उजव्या बाजूला 4 झाले का बघा हायड्रोजन, हे बघा हे 4 झाले, हायड्रोजन 4. म्हणजे अशा पद्धतीने रासायनिक समीकरण हे संतुलित करता येते. ठीक आहे मित्रांनो, हे तुम्हाला नक्कीच कळालेलं असेल. याचा पुन्हा सराव करा. काय अडचण आली तर कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका, जेणेकरून तुमच्या संख्येचं निरसन मला करता येईल. ठीक आहे, आणि आता यापुढे जाऊन आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो, ते म्हणजे रासायनिक अभिक्रियेचे प्रकार. काय आहे रासायनिक अभिक्रियेचे प्रकार, खूप महत्त्वाचे आहेत, जे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. तर रासायनिक अभिक्रियेचे प्रकार म्हणजेच काय, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, ते आपण आता अभ्यासूया. मग रासायनिक अभिक्रियेचे प्रकार, टाइप्स ऑफ रिएक्शन या ठिकाणी आपण बघू. तर मुख्यतः विद्यार्थ्यांनो, रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार पडतात. मग कोणकोणते प्रकार आहेत आपण प्रत्येकाची शॉर्टकटमध्ये माहिती बघूया. पहिला प्रकार जे आहे तो म्हणजे त्याला म्हणतात संयोग अभिक्रिया.
कॉम्बिनेशन रिएक्शन. आता या एकेकाची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजेल. मग रासायनिक अभिक्रिया पहिली जी आहे त्याला संयोग अभिक्रिया म्हटलं. संयोग अभिक्रिया कोणाला म्हणायचं? उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ तुम्हाला समजेल की अमोनिया NH3, ठीक आहे, हा अमोनिया तुम्हाला दिसतोय. एक अभिक्रिया घेतोय आपण, अमोनिया अधिक हायड्रोक्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्यात रासायनिक अभिक्रिया झाली की दोघांपासून एकच उत्पादित मिळतं, अमोनियम क्लोराईड. कॉम्बिनेशन रिएक्शन बघतो आपण, त्यालाच काय म्हणतात मराठीमध्ये संयोग अभिक्रिया. बघा, दोन अभिक्रियाकारके त्यापासून एकच उत्पादित तयार झाला. अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड दोन अभिक्रियाकापासून एकच उत्पादित तयार झाले. किंवा दुसरं उदाहरण बघू शकतो आपण की मॅग्नेशियमची फीत म्हणजे Mg. मॅग्नेशियमची फीत जी आहे, या धातूची फीत जर आपण चिमट्यात पकडली आणि दुसरे टोक प्रज्वलित केले तर हवेमध्ये ते जळायला लागते आणि जळल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. हेच कसं मांडू शकतो आपण? बघा, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि हवेत जळायला म्हणजे O2 बरोबर जळायला, त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड एकच उत्पादित मिळते. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरे एक उदाहरण आणखी संयोग अभिक्रियेचे, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी. म्हणजेच काय, अर्धा चमचा इतकं पाणी आपण घ्यायचं चंचू पात्रात, त्यामध्ये काय करायचं, चुनकळी जी आहे ही टाकायची. काही खडे जर टाकले आपण, काय होतं, पाण्याबरोबर ते वितळते आणि कॅल्शियम ऑक्साईड तयार होते व पाणी तयार होते. या संयोगाने कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार होते आणि उष्णता बाहेर पडते. बघा, मग पाण्यामध्ये कॅल्शियम चुनकळी टाकली पाण्याबरोबर तर कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार होऊन उष्णता तयार होते. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण 2-3 उदाहरणं पाहिले की रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतं की ज्या वेळेस दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके एकत्र येतात आणि त्यापासून एकच उत्पादित आपल्याला मिळते आणि एकच उत्पादित ज्या ठिकाणी मिळत असते त्या अभिक्रियेला म्हणजे व्याख्या काय लिहिणार आपण त्याची, की जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन एकच उत्पादित आपल्याला मिळते, तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेत संयोग अभिक्रिया म्हणतात. कळालं? बघा, इथे दोन अभिक्रियाकारके एकच उत्पादित मिळाले, इथे दोन अभिक्रियाकारके एकच उत्पादित मिळाले, वरती एक उदाहरण आहे, दोन अभिक्रियाकारके एकच उत्पादित मिळाले. म्हणजेच व्याख्या काय, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होतो आणि एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या म्हणायचं संयोग अभिक्रिया. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं असेल. दुसऱ्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आपण अभ्यासूया, तो म्हणजे अपघटन अभिक्रिया, डिकॉम्पोजिशन रिएक्शन. आता डिकॉम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय हे आपण उदाहरणादाखल समजून घेऊया मित्रांनो. नीट लक्ष द्या. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की बाष्पन पात्रामध्ये थोडीशी आपण साखर घेतली, साखर घेतल्यानंतर त्या बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरची सायनर उष्णता आपण दिली, तर उष्णता दिल्यामुळे काय होईल, थोड्या वेळाने पूर्णपणे करपलेला काळा पदार्थ तयार होतो. आणि हेच या कृतीत नेमके काय घडले असेल बरं, तर या कृतीमध्ये काय होतं की एकाच अभिक्रियाकारकाचे जे साखर जी घेतलेली त्या साखरेमध्ये दोन पदार्थामध्ये विभाजन होऊन जाते, कॅल्शियम हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये. बघा, मग काय झालं असेल तिथे, तर या क्रियेमध्ये जी साखर आहे, साखरेचं रेणूसूत्र बघा C12H22O11 आहे आणि याला उष्णता जर दिली तर काय होतं, 12 कार्बन, म्हणजे इथं 12 कार्बन आहे बरोबर, 22 हायड्रोजन, हे 22 हायड्रोजन आणि ऑक्सिजन 11 ऑक्सिजन तयार होतात. म्हणजेच या अभिक्रियेत काय झालं की ज्या एकाच उत्पादितापासून एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादित तयार झाले दिसतंय आपल्याला या ठिकाणी. काय तयार झालं, एकच अभिक्रियाकारक आहे त्यापासून हे दोन किंवा अधिक उत्पादित तयार झाले. व्याख्या कशी लिहू शकतो आपण अपघटन अभिक्रियेची, की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये, बरोबर, ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, अशा अभिक्रियेला काय म्हणतात, अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. ठीक आहे, हे कळालं असेल मित्रांनो तुम्हाला. आणि तिसरी अभिक्रिया बघणार आहे आपण आता, ती अभिक्रिया म्हणजेच विस्थापन अभिक्रिया.
त्यालाच डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात. तर बघा यामध्ये काय आहे, विस्थापन अभिक्रियेमध्ये काय घडतं नक्की. या ठिकाणी एक उदाहरण घेतलं आहे की कॉपर सल्फेट जे आहे, कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त पुढचं टाकली तर काय तयार होतं, झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. मग ही जी अभिक्रिया आहे, अभिक्रियेचे समीकरण 3 आपण पाहिले. यावरून आपण असं सांगू शकतो की कॉपर सल्फेट मध्ये जी कॉपरचा आयन आहे, त्या कॉपर आयनाची जागा कोण घेतं, झिंक अणूपासून तयार झालेले झिंक 2+ हे आयन घेतात व कॉपर जो आहे या आयनापासून तयार झालेले Cu आयन बाहेर पडतात. म्हणजेच काय, झिंक मुळे काय झालं, कॉपर सल्फेट मधील हा कॉपर जो याचं विस्थापन होतं. बरोबर आहे, म्हणजे झिंक मुळे कॉपरचं विस्थापन होऊन जातं. म्हणजेच काय, जेव्हा एका संयुगातील, बघा व्याख्या काय मग विस्थापन अभिक्रियेची, जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा, म्हणजे कॉपर कमी अभिक्रियाशील त्याला झिंकने विस्थापन केलं, की जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील जागा मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेतात, त्या अभिक्रियेला काय म्हणतात, विस्थापन अभिक्रिया. म्हणजेच काय, या ठिकाणी झिंक जो आहे हा जास्त अभिक्रियाशील, कॉपर हा कमी अभिक्रियाशील, म्हणून झिंक काय करतो, कॉपरला विस्थापित करतो. आणि मग हे कसं लिहू शकतो आपण या ठिकाणी, बघा मित्रांनो, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येईल. उदाहरण दिलेलं आहे बघा, CuSO4 प्लस आयन या दोघात अभिक्रिया होते. मग कॉपर जो आहे हा जास्त, आयर्न जो आहे हा जास्त अभिक्रियाशील आहे कोणापेक्षा, कॉपरपेक्षा. म्हणून हा कॉपर जो आहे हा डायरेक्ट कॉपर हा डायरेक्ट बाहेर पडतो या पद्धतीने, तो कमी अभिक्रियाशील, म्हणजे इथे Cu येऊन जातो. काय राहिलं मग मागे, मग CuSO4, बरोबर आहे, तुम्हाला दिसत असेल CuSO4 म्हणजे Cu नाही, FeSO4 इथे तयार होईल, कॉपर बाजूला गेला. ठीक आहे, म्हणजे FeSO4 या ठिकाणी तयार झाला आणि कॉपर बाजूला गेला. का असं झालं, कारण की लोखंड हा कॉपर पेक्षा जास्त क्रियाशील आहे. ठीक आहे, हे या ठिकाणी घडलं. आता पुढे काय, दुसरं उदाहरण बघा, कॉपर सल्फेट अधिक Pb. या ठिकाणी सुद्धा Pb हा जास्त अभिक्रियाशील आहे, कॉपरला तो उचलतो आणि त्याचं विस्थापन करतो या पद्धतीने. हा कॉपर इथून निघणार आणि कुठे येणार, डायरेक्ट या ठिकाणी येणार. या ठिकाणी कॉपर येणार, इकडे काय राहिलं मग, फक्त PbSO4. ठीक आहे, अशा पद्धतीने विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होतं, जास्त अभिक्रियाशील धातू जो असेल तो कमी अभिक्रियाशील धातूचं विस्थापन करत असतो. म्हणजे व्याख्या काय लिहिणार आपण या ठिकाणी, जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन म्हणून बनते, त्या अभिक्रियेला जास्त विस्थापन अभिक्रिया म्हणतात. ठीक आहे, आणि शेवटची अभिक्रिया बघणार आपण मित्रांनो, चौथी रासायनिक अभिक्रिया. ती रासायनिक अभिक्रिया म्हणजेच दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ज्याला म्हणतात. काय आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, तर यामध्ये काय होतं, अभिक्रियाकारकामधील सिल्वर आणि सोडियम आयनांची अदलाबदल होते त्या उदाहरणामध्ये, आणि पांढरा अवक्षेप तयार होतो मित्रांनो, हे आपण पाहिले. म्हणजेच काय, यामध्ये आपण काय बघणार की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये, ज्या अभिक्रियाकारकामध्ये अभिक्रियकामधील आयनांची अदलाबदल होते आणि अवक्षेप तयार होतो, त्या अभिक्रियेला काय म्हणायचं, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. व्याख्या पाठ करून घ्यायची की ज्या अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल होते आणि अवक्षेप तयार होतो, घट्ट असा पदार्थ, त्याला म्हणायचं दुहेरी विस्थापन अभिक्रिया. ठीक आहे, या ठिकाणी हे 4 अभिक्रिया संपलेल्या आहेत मित्रांनो. मात्र काही अभिक्रिया ज्या आहेत त्या अभिक्रिया
काही अभिक्रिया उष्माग्राही असतात, तर काही अभिक्रिया ज्या उष्मादायी असतात. मग उष्माग्राही आणि उष्मादायी कोणाला म्हणायचं मित्रांनो? तर जी अभिक्रिया घडत असताना उष्णता ग्रहण केली जाते त्याला म्हणायचं उष्माग्राही अभिक्रिया. आणि उष्मादायी कोणाला म्हणायचं? ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडते त्या अभिक्रियेला काय म्हणणार? उष्मादायी अभिक्रिया. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेचे प्रकार पाहिलेत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा नेक्स्ट मुद्दा लगेच सुरू करूया.